अहिल्यानगर संस्थेकडून होत असलेल्या छळवणुकीविरोधात आणि न्याय मिळवण्यासाठी पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने ज्ञानदेव अकोलकर, श्रीमती मीना किष्टय्या कुरापाटी यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्याप्रसारक मंडळात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानदेव अकोलकर यांच्यावर गेल्या 3 वर्षांपासून संस्थेकडून छळवणूक केली जात असून त्यांच्या न्याय हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे। तसेच संगमनेर येथील दिग सराफ विद्यालयातील अध्यापिका श्रीमती मीना किष्टय्या कुरापाटी यांच्या अनुदानित वरून 100% अनुदानित माध्यमिक स्तरावरील बदलीने झालेल्या नेमणुकी संदर्भातही शिक्षण विभागाकडून मान्यता न दिल्यानं अन्याय झाल्याचा आरोप संघटनेकडून केलाय। शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून या प्रकरणांमध्ये गंभीर दुर्लक्ष केलं जातंय। 2 प्रामाणिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठीच हे उपोषण सुरू करण्यात आलंय। न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण आंदोलन थांबविले जाणार नाही। शिक्षकांच्या या आमरण उपोषणामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनासमोर मोठे आव्हान उभं राहिलं असून या अन्यायग्रस्त शिक्षकांना लवकरच न्याय मिळावा अशी मागणी पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं केली आहे। यावेळी आमरण उपोषण करताना ज्ञानदेव दत्तात्रय अकोलकर, श्रीमती कुरापाटी, मीना किष्टय्या समवेत संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद काळपुंड, जिल्हाध्यक्ष रंगनाथ मोरे, जिल्हा सचिव विजय विधाते, सहसचिव अरुण शेलार, प्रल्हाद वाघमारे, सातारकर मॅडम, काठे साहेब, अजय श्रीपतवाड आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षकेतर संघ शाखा अहमदनगर, जिल्हाध्यक्ष रंगनाथ मोरे या संघटनेकडे आलेले 2 समस्याधारक, त्यापैकी नंबर 1 श्री अकोलकर ज्ञानदेव दत्तात्रय, ज्ञानसरिता विद्यालय वडगाव गुप्ता, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर। त्यानंतर श्रीमती कुरापाटी मॅडम, दिग सराफ विद्यालय अहमदनगर या संगमनेर यांचा विना अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर नेमणूक झालेली आहे। त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे, परंतु जिल्हा परिषदेने त्याला मान्यता दिलेली नाही। तसेच त्या संदर्भात योग्य ती कारवाई व्हावी, न्याय मिळावा यासाठी त्या उपोषणात सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे अकोलकर ज्ञानदेव यांचे गेल्या 2.5 वर्षापासून संस्थेने मानसिक छळ केलेला आहे। त्यांना देखील योग्य प्रकारे न्याय मिळावा, या न्याय मिळण्यासाठी संघटनेचा त्यांना पाठिंबा आहे। न्याय मिळेपर्यंत ते आमरण उपोषण करणार आहे। मी श्री अकोलकर ज्ञानदेव दत्तात्रय, ज्ञानसरिता विद्याप्रसारक मंडळाचे ज्ञानसरिता विद्यालय वडगाव गुप्ता या ठिकाणी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर मला गेल्या संस्थेमध्ये 2.5 वर्षापासून खूप छळ चालू आहे माझा। तर माझा 5/9/2000 पासून उत्तीर्ण दिनांकापासूनचा प्रस्ताव पाठविणे बाकी आहे। वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव पाठविणं बाकी आहे। त्यानंतर सेवा पुस्तक मध्ये असमाधानकारक शेरा लिहिलेला आहे, तो दुरुस्त करणे आहे। त्यानंतर सेवा ज्येष्ठता यादी 24 मार्च 2023 नुसार असणे आवश्यक आहे। त्यानंतर मला त्रास देणारे श्री सातपुते, श्री सुंबे, मुख्याध्यापक श्री कानडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। तर मला या 5ही माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझे आमरण उपोषण नियमित चालू ठेवणार आहे। मी श्रीमती मीना किष्टय्या कुरापाटी गेल्या 2 वर्षापासून मी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहे। संस्थेने माझं प्रस्ताव या ठिकाणी पाठवलेलं आहे। माझं 20% जे अनुदान बदली होती ती माझ्या कनिष्ठ शिक्षिकेचं त्या ठिकाणी त्यांनी प्रस्ताव मान्य केला आणि माझं जे सेवा ज्येष्ठता डावलण्यात आले आणि त्यानुसार शिक्षण विभागाने त्या संस्थेला माझी 9वी ते 10वी या ठिकाणी विनानुदानित वरून अनुदानित तत्वावर 100% बदली करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला सांगितलेलं होतं आणि त्यावर शिक्षण विभागाने संस्थेने प्रस्ताव पाठवल्यानंतर शिक्षण विभागाने आता त्यावर प्रस्ताव मंजूरच केलेला नाहीये आणि त्यासाठी मी हे आमरण उपोषण करत आहे। जोपर्यंत माझं
प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण मी चालू ठेवणार आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.